मेट एक प्रेमकथा भाग 4. ईशा कॉलेज कॅम्पतर्फे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झाली होती. त्यामुळे आता तीच अवनीची मदत करू शकत होती. ईशाने सांगितल्याप्रमाणे अवनीने आपला रेझ्यूम कंपनीला पाठवला. अवनीला विश्वास होता की तिचा रेझ्यूम नक्की सिलेक्ट होईल. थोड्या वेळानंतर अवनीला झोप लागली. आता तिला फक्त उद्याच्या दिवसाची वाट बघायची होती. इकडे जाधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये सगळेजण आपापल्या कामात व्यस्त होते. 2 दिवस अक्षरशः एखाद्या रोबोटसारखं काम करून त्यांच्या बॉसने दिलेली डेडलाईन त्यांनी पूर्ण केली होती. जेव्हा सगळ्या फाईल्सना अनिलचं अप्रूव्ह मिळालं होतं तेव्हा कुठे त्यांनी सुटकेचा श्वास घेतला होता. आता या जन्मात तरी ते कोणतीही चूक करताना 10 वेळा विचार करतील. अनिल ऑफिसमध्ये आला तेव्हा पूर्ण ऑफिसमध्ये मात्र शांतता पसरली होती. सगळेजण आपापल्या पीसीमध्ये डोकं घालून काम करत होते. त्याचा रुबाबच असा होता की समोरचा माणूस त्याच्या एका नजरेत घाबरून जात होता. 2 दिवसापूर्वी जे काही झालं त्यामुळे सगळे एम्प्लॉई त्याला जरा भिवूनच होते. आपण जर त्याच्या नजरेत आलो तर न जाणे हा आपल्याला कोणती शिक्षा देईल. अनिलची मीटिंग संपल्यानंतर त्याने रवीला कॅबिनमध्ये बोलावून घेतलं. आदित्य सुद्धा अनिलच्या कॅबिनमध्ये हजर होता. काही महत्त्वाच्या अपडेट्स घेतल्यानंतर त्याने काही आवश्यक फाईल्स साईन करून दिल्या. कंपनीमध्ये नवीन रिक्रुटमेंट्सचं काय झालं? आपल्याला नवीन प्रोजेक्टसाठी फ्रेश अँड इंटेलिजंट कॅन्डिडेट्स पाहिजेत, अनिल म्हणाला. हो सर, काही कॅन्डिडेट्स आपण दिल्लीच्या टॉप कॉलेजमधून हायर केले आहेत आणि बाकीचे इंटरव्ह्यू सुद्धा लवकरच घेतले जाणार आहेत, रवी म्हणाला. सध्या कंपनीमध्ये महत्त्वाच्या प्रोजेक्टवर काम चालू आहे. सो सिलेक्शन कमिटीला ऑनलाईन इंटरव्ह्यू घ्यायला सांगा, अनिल म्हणाला. रवी आणि आदित्य काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करून अनिलच्या कॅबिन बाहेर पडले. अनिलची पीए सिया त्याला पुढच्या शेड्यूलची माहिती देत होती. अनिल काही महत्त्वाचे मेल्स चेक करत होता आणि सिया मात्र त्याला एकटक बघत होती. ब्लॅक कलरचा ब्लेझर, कपाळावर पसरलेले घनदाट केस, ब्लेझरमधून दिसणारे मसल्स, त्याला किती बघू आणि किती नाही असं तिला झालं होतं. तो खूप लक्षपूर्वक त्याच्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स चेक करत होता. समोरून काही आवाज न आल्यामुळे त्याने लॅपटॉपमधून आपली नजर हटवली. समोरच असलेल्या सिया मॅडम अगदी पुतळा होऊन एकटक त्याला बघत होत्या. अनिलला मात्र अशा नजरांची सवय होती. इनफॅक्ट तो जिथे पण जात होता तिथे समोरची व्यक्ती एकदा तरी त्याला मागे वळून बघतच होती. पण आता या क्षणी त्याची भयंकर चिडचिड होत होती. कामाच्या बाबतीत मात्र त्याला हलगर्जीपणा बिलकुल चालत नव्हता. त्याने 2दा सियाला आवाज दिला पण सिया मॅडम तर फेविकॉलचा मजबूत जोड असल्यासारख्या एका जागेवर चिपकल्या होत्या. शेवटी अनिलने रागातच समोरच्या डेस्कवर हातातली फाईल जोरात आपटली आणि सिया भानावर आली. मिस सिया, माझ्या चेहऱ्यावर आजच्या दिवसाचा शेड्यूल लिहिलं आहे का? अनिल म्हणाला. यस सर. नो सर. सॉरी सर. सिया त्यांनी अचानक विचारलेल्या प्रश्नाने गडबडली होती. आजपर्यंत ऑफिसमधील अनेक मुलीने अनिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या दुसऱ्या क्षणी त्या कंपनीमधून बाहेर काढल्या गेल्या होत्या. सियाने ऑफिसमधील तिच्या फ्रेंड्सकडून अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे आतापर्यंत तरी तिने अनिलच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला नव्हता. तिला आधी आपल्या कामाने अनिलला इम्प्रेस करायचं होतं. तिला खात्री होती की अनिल एक ना एक दिवस तिला नक्कीच नोटीस करेल. ऑफिसच्या पहिल्या दिवसापासून ती अनिलवर फिदा होती. त्याच्या दिसण्याची, त्याच्या पोझिशनची तिला भुरळ पडली होती. तिला काहीही करून त्याला गमवायचं नव्हतं. तिचं काम अगदी परफेक्ट असल्यामुळे अनिलला तसा काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या इतर पीएपेक्षा जास्त काळ सियाने त्याच्यासोबत काम केलं होतं. त्यामुळेच ती थोड्या ॲटिट्यूडमध्ये ऑफिसमध्ये वावरत होती. अनिलला पुढचं शेड्यूल मेल करून सिया कॅबिनमधून बाहेर पडली तसा अनिल आपल्या कामात व्यस्त झाला. आज दिवसभराचं शेड्यूल टाईट असल्यामुळे त्याने लवकर आपली कामं उरकवण्यास सुरुवात केली. सकाळपासूनच अवनीचं लक्ष तिच्या फोनकडे लागून होतं. ती दर 10 मिनिटांनी आपला फोन चेक करत होती. प्रांजलला तिची बेचैनी कळत होती. हॉटेलचं दिवसभराचं काम संपवून त्या घरी आल्या तेवढ्यात अवनीच्या फोनवर मेसेज आला. तिला कंपनीकडून तिचा रिझ्यूम सिलेक्ट झाल्याचा मेल आला होता. अवनीने काळजीपूर्वक तो मेल वाचला. इंटरव्ह्यू ऑनलाईन होता आणि 4 दिवसांनी तिचा तो इंटरव्ह्यू होणार होता.
अवनीने आनंदाच्या भरात प्रांजलला मिठी मारली. तिला खुश बघून प्रांजलला सुद्धा खूप आनंद झाला. अवनीने आपला लॅपटॉप उघडून इंटरव्ह्यूची तयारी सुरू केली. एका मल्टीनॅशनल कंपनीचा इंटरव्ह्यू खूप टफ असणार हे तिला माहीत होतं. त्यामुळे ती हा जॉब मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी अवनी आणि प्रांजल हॉटेलमध्ये आल्या. रात्री उशिरापर्यंत जागून अवनी इंटरव्ह्यूची तयारी करत होती. त्यामुळे तिला थोडं थकल्यासारखं वाटत होतं. बाहेर कस्टमरची ये-जा सुरू झाली होती. तशा त्या दोघी कामाला लागल्या. इकडे शीलाची मात्र अवनीला बघून खूप चरफड होत होती. त्या दिवशी अवनीने तिचा केलेला अपमान ती विसरली नव्हती. तेवढ्यात हॉटेलच्या VIP सेक्शनमध्ये एका कस्टमरची एंट्री झाली. त्या व्यक्तीच्या पेहरावावरून तो खूप श्रीमंत वाटत होता. एरवी शीला स्वतः त्या कस्टमरला अटेंड करण्यासाठी गेली असती, पण सध्या मात्र तिच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन शिजत होता. त्यामुळे अवनीला त्या कस्टमरला अटेंड करणं खूप जरुरी होतं. अवनी त्या कस्टमरला सूप सर्व करत होती तेव्हा शीलाने मुद्दाम अवनीला धक्का मारला. तसं ते सूप त्या कस्टमरच्या कपट्यांवर सांडलं. युजलेस डफर, साधा सूप सुद्धा सर्व करण्याचे मॅनर्स नाहीत. कुठून कुठून येतात काय माहीत. कस्टमर वैतागून ओरडत बोलत होता. अवनी, अगं काय केलं हे? हॉटेलमध्ये आलेल्या कस्टमरला असं ट्रीट करतात का? आता जर त्यांनी ऑनरकडे कंप्लेंट केली तर? शीला भोळेपणाचा आव आणत म्हणाली. पण तिच्या चेहऱ्यावरचे खुनसी हास्य बघून तिने हे सगळं मुद्दाम केलं असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कंप्लेंट तर मी करणार आहेच. मी आताच हॉटेलच्या ऑनरसोबत बोलतो, कस्टमर म्हणाला. तेवढ्यात तिथे चाललेला गोंधळ बघून हॉटेलचे ऑनर तिथे आले. त्यांच्यासोबत बोलल्यानंतर तो कस्टमर थोडा शांत झाला. पण शीला मात्र हा मॅटर असा संपू द्यायचा नव्हता. सर, यापुढे अशी चूक होणार नाही. अवनी स्वतः तुमची माफी मागायला तयार आहे. हो ना अवनी? शीला म्हणाली. अवनीला शीलाचा हेतू कळला होता, पण तिला हे मॅटर आणखी वाढवायचं नव्हतं. त्यामुळे तिने शांतपणे त्या कस्टमरची माफी मागितली. अगं नुसती माफी काय मागतेस? त्यांचे कपडे बघ किती खराब झाले आहेत. त्यांना कपडे साफ करण्यासाठी मदत कर. शीला अवनीच्या हातात टिश्यू पेपरचा बॉक्स देत म्हणाली. खरं तर अवनीला शीलाचा खूप राग येत होता, पण हॉटेलच्या ऑनर समोर तिला कोणताही सीन क्रिएट करायचा नव्हता. त्यामुळे ती त्या कस्टमरच्या कोटवरचं सूप साफ करू लागली. अगं, त्यांच्या शूजवर सुद्धा सूप सांडलं आहे, शीला म्हणाली. तोच अवनी टिश्यू पेपर घेऊन खाली वाकली. कोणतीही चूक नसताना हे सगळं करावं लागत असल्यामुळे अवनीला खूप वाईट वाटत होतं. तिचे डोळे काठोकाठ भरले होते. हॉटेलच्या ऑनरलाही अवनीला असं बघून वाईट वाटलं. पण समोरचा माणूस चांगला श्रीमंत होता आणि हॉटेलबद्दल कोणताही वाईट रिव्ह्यू येऊ नये म्हणून ते शांत राहिले. अवनी त्या कस्टमरच्या शूजवर सांडलेलं सूप साफ करणारच होती. तेवढ्यात त्या कस्टमरने अवनीला थांबवलं. इट्स ओके, हे सगळं करण्याची काहीच गरज नाही, बट नेक्स्ट टाइम बी केअरफुल. ऑनरने दुसऱ्या वेटरला त्या कस्टमरला हँडल करायला सांगितलं आणि तिथून निघून गेले. अवनी, आर यू ओके? काही प्रॉब्लेम असेल तर तू आज सुट्टी घेऊ शकतेस, ऑनर म्हणाले. सर, याची काहीच गरज नाही, मी ठीक आहे, अवनी म्हणाली. तेवढ्यात त्यांना एक फोन आला. हॉटेलच्या किचनमधील काही महत्त्वाचं सामान संपलं होतं आणि ज्या शॉपमधून हे सगळं सामान येत होतं त्या शॉपचा डिलिव्हरी बॉय आज सुट्टीवर होता. त्या शॉपच्या मालकाने जुनी ओळख असल्यामुळे त्यांनी स्वतः फोन करून हॉटेलच्या ऑनरला याची कल्पना दिली. सामान महत्त्वाचं असल्यामुळे कोणाला पाठवावं याचा विचार हॉटेलचे ऑनर करत होते. सर, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर मी जाऊन येते, अवनी म्हणाली. तसंही शीलामुळे अवनीचं डोकं गरम झालं होतं. त्यामुळे इथे थांबण्यापेक्षा तिने थोड्या वेळ बाहेर जाणं योग्य समजलं. हॉटेलच्या ऑनरने तिला लोकेशन सेंड केलं. तसं अवनी तिथून निघाली. थोड्या वेळात ती दिलेल्या ॲड्रेसवर पोहोचली. तिला हवं असलेलं सामान तिने चेक करून घेतलं. हॉटेलमधून फोन आला तशी ती तिथून निघाली. इकडे अनिल एका आउटडोअर मीटिंगसाठी निघाला होता. रस्त्यावरील ट्रॅफिक खूप वाढलं होतं. अनिल वेळेचा खूप पंक्च्युअल होता. त्याला वेळेआधी लवकरात लवकर तिथे पोहोचायचं होतं. आपल्या कारमध्ये बसून तो काही मेल्स चेक करत होता. ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्याने त्याचा रागाचा पारा वाढत चालला होता आणि त्याची चिडचिड बघून मात्र
पुढे बसलेल्या त्याच्या ड्रायव्हरला भीतीने घाम फुटत होता. अवनीला अर्जंट हॉटेलमध्ये पोहोचायचं असल्यामुळे ती घाईघाईत शॉपमधून निघाली. पुढच्या ऑर्डरसाठी सामान वेळेत पोहोचवणं गरजेचं होतं. समोर ट्रॅफिकची भली मोठी रांग बघून तिने डोक्यावर हात मारून घेतला. एकतर सकाळच्या सीनमुळे तिचा मूड फार खराब होता आणि आता जर ती वेळेवर पोहोचली नाही तर तिला पुन्हा ओरडा खावा लागणार होता. अवनीने आजूबाजूला बघितलं. मोठमोठ्या गाड्यांची भली मोठी रांग लागली होती. अवनीने हळूहळू आपली स्कूटी पुढे सरकवली. 5 मिनिटात ती सिग्नल समोर येऊन उभी राहिली. तिच्या मागची माणसं आरडाओरडा करत होती पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. तिच्या बाजूलाच एक अलिशान ब्लॅक मर्सिडीज उभी होती. तिला क्रॉस केल्यानंतर ट्रॅफिक सुटल्यावर अवनी सगळ्यात आधी तिथून निघू शकणार होती. अनिल गेल्या 15 मिनिटापासून एकाच जागेवर बसून कंटाळून गेला होता. तेवढ्यात त्याचं लक्ष खिडकीबाहेर गेलं. एक मुलगी आपली स्कूटी सरकवत त्याच्या कारच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होती. व्हाईट टी शर्ट, ब्लॅक पॅन्ट, डोक्यावर पिंक कॅप घातलेली ती मुलगी एखाद्या स्कूल गर्लसारखी वाटत होती. तिचा चेहरा नीट दिसत नव्हता पण ती जे काही करत होती त्यामुळे अनिलच्या डोक्यावरची शीर तडतडू लागली. अगोदरच ट्रॅफिकमुळे मीटिंगला लेट होत होतं आणि त्यात समोरची आगाऊ मुलगी त्याला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. ती अनिलच्या गाडीला क्रॉस करणार इतक्यातच सिग्नल सुटला आणि अनिलने गाडी पुढे घ्यायला सांगितली आणि भरधाव वेगाने त्याची गाडी पुढे निघून गेली. अवनीच्या बाजूला असलेली ब्लॅक मर्सिडीज तिला क्रॉस करून वेगाने निघून गेली. तसा तिचा तोल गेला. ती खाली पडणार होतीच पण तिने तोल सावरत आपली स्कूटी सरळ केली. तिच्या स्कूटीला मागून थोडा स्क्रॅच पडला होता. तिने सगळं सामान चेक केलं. सुदैवाने सगळं सामान व्यवस्थित होतं. अवनी त्या क्रॉस करून जाणाऱ्या कारच्या मालकाला मनातल्या मनात शिव्या देत होती आणि इकडे कारमध्ये बसलेल्या अनिलच्या ओठांच्या कडा हलक्याच रुंदावल्या होत्या. त्याला क्रॉस करून बघणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला त्यांनी आजपर्यंत असं सोडलं नव्हतं आणि यापुढेही सोडणार नव्हता. अवनी बडबडतच हॉटेलमध्ये शिरली. तिने आपल्यासोबत आणलेलं सगळं सामान शेफकडे दिलं. लंच टाईम झाला होता त्यामुळे ती हॉटेलच्या मागच्या गार्डनमध्ये निघून गेली. प्रांजलला सकाळी घडलेल्या सगळ्या प्रसंगाबद्दल माहीत झालं होतं. तिला तर शीलाला चांगलंच बोलावं वाटत होतं पण सध्या तरी अवनीकडे लक्ष देणं गरजेचं होतं. त्यामुळे ती आपला टिफिन घेऊन गार्डनच्या दिशेने निघाली. अवनीने प्रांजलला भेटल्यावर सकाळपासून घडलेला सगळा प्रसंग सांगितला. तिने रागाने तणफणत शीला आणि त्या कारच्या मालकाला शिव्या देऊन आपल्या मनातील सगळी भडास काढली. प्रांजलने शांतपणे अवनीचं सगळं ऐकून घेतलं. तिचा राग शांत झाला तसा दोघींनी आपापला टिफिन संपवला आणि आपल्या कामाला सुरुवात केली. सकाळच्या प्रसंगानंतर शीला एकदाही अवनीच्या नजरेस पडली नव्हती. मागच्या वेळेस जे काही घडलं ते बघता अवनी तिला जाब विचारणार हे माहीत असल्यामुळे तिने अवनी परत येण्याआधी ऑनरला काहीतरी कारण सांगून तिथून पळ काढला होता. अनेकदा समजावून सुद्धा शीला अवनीला त्रास देणे सोडत नव्हती. त्यामुळे तिला अद्दल घडवणं खूप महत्त्वाचं होतं. अवनीने मनात काहीतरी ठरवलं आणि आपल्या कामाला लागली. हॉटेलमधून सुटल्यानंतर तिने आपली स्कूटी रिपेरिंगला टाकली. ती स्कूटी अवनीच्या डॅडीने तिच्या 20व्या वाढदिवशी गिफ्ट दिली होती. सध्या तरी तिच्याकडे तिच्या आईवडिलांची ही एकच आठवण शिल्लक होती. त्यामुळे अवनीसाठी तीच स्कूटी खूप महत्त्वाची होती. तिने स्कूटीवर प्रेमाने हात फिरवला. मनातल्या मनात त्या कारच्या मालकाला खूप शिव्या दिल्या. स्कूटी रिपेअर झाली तशी अवनी आणि प्रांजल स्कूटी घेऊन घरी आल्या. अवनी आणि प्रांजल दिवसभर हॉटेलमध्ये जॉब करत होत्या. घरी अर्जुनचं लक्ष ठेवायला मात्र कोणीच नव्हतं. त्यामुळे अवनीने अर्जुनला हॉस्टेलमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे त्याचा अभ्यासही व्यवस्थित होत होता. घरी आल्यानंतर अवनी थोडा वेळ अर्जुनसोबत फोनवर बोलली आणि त्यानंतर आपल्या इंटरव्ह्यूची तयारी करत बसली. हा जॉब मिळाल्यानंतर मात्र तिच्या बऱ्याच अडचणी आपोआप कमी होणार होत्या. इकडे अनिल सकाळपासूनच खूप बिझी होता. सकाळपासून बॅक टू बॅक मीटिंग असल्यामुळे त्याला लंच करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. अमेरिकन क्लायंटसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स उरकल्यानंतर 2 तासांनी तो फ्री झाला होता. कॅन्टीनमध्ये कॉल करून त्याने आपली फेवरेट ब्लॅक कॉफी मागवली आणि कॉफीचे घोट घेत
थोडा वेळ निवांत बसला. अनिलचा फोन रिंग झाला तेव्हा त्याने फोन चेक केला. स्क्रीनवर प्रिन्सेस कॉलिंग नाव दिसत होतं. त्यांनी सुस्कारा सोडत कॉल रिसीव्ह केला. "येस प्रिन्सेस," अनिल म्हणाला. "ओह भाई, यू आर सो स्मार्ट. मला ना माझी फेवरेट आईस्क्रीम खायची आहे. सो तू स्वतः जाऊन माझ्यासाठी ती घेऊन ये," रेवा म्हणाली. "नो प्रिन्सेस, मी खूप बिझी आहे. तू दुसऱ्या कोणत्याही स्टाफ मेंबरकडून तुला जे हवं आहे ते मागवून घे, नाहीतर त्या शॉपमधून ऑर्डर कर," अनिल म्हणाला. "नो नो भाई, तिथे ऑनलाईन डिलिव्हरी मिळत नाही आणि मी दुसऱ्या कुणालाही सांगणार नाही. तू मला प्रॉमिस केलं होतं की पुढचा 1 महिना मी जे सांगणार ते तू ऐकणार आहेस." अनिलला आता रेवाच्या बर्थडेला न येऊ शकल्याचा खूप पश्चाताप होत होता. कारण गेल्या 15-20 दिवसात रेवाने त्याला पनिशमेंट म्हणून तिच्यासोबत तिच्या फेवरेट ॲनिमेटेड मूव्हीज बघायला लावल्या होत्या. तिच्यासोबत व्हिडिओ गेम खेळणे आणि कहर म्हणजे तिला आपल्यासोबत शॉपिंगला घेऊन जाणं. तो सुद्धा चिडचिड न करता ती जे सांगेल ते ऐकत होता आणि शक्य असेल तेव्हा तिच्यासोबत असूनही आपलं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता. अनिल आणि त्याच्या बाबांचे काही विषयावरून मतभेद असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना आपल्या वडिलांचा फारसा सहवास लाभला नव्हता. परिणाम म्हणून अनिल खूप लवकर मॅच्युअर झाला होता. पण रेवाच्या बाबतीत त्याला असं होऊ द्यायचं नव्हतं. त्यांनी कायम तिचे सगळे लाड पुरवले होते. ती लहान असल्यापासून एक भाऊ आणि बाप दोन्ही बनून त्याने तिचा सांभाळ केला होता. रेवा थोडी अल्लड आणि हट्टी असली तरी देखील ती मनाने खूप चांगली होती.